मराठा आरक्षण प्रश्नी बीडमध्ये आमदार सुरेश दसांचा एल्गार। विराट मोर्चेंनी बीड दाणाणलं। एक मराठा लाख मराठाची गगनभेदी गर्जना देत विधान परिषदेचे आमदार सुरेश दस यांनी मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला। आष्टी तालुक्यातील जामगाव येथून दत्त मंदिरात दर्शन घेऊन आमदार सुरेश दस यांचा ताफा बीडकडे आपल्या ताफ्याच्या सह मार्गस्थ झाला। पुढे बीड शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरेश दसांनी मोर्चाची सुरुवात केली। तेथून ते माळीवेस धोंडीपुरा कारंजा मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर कूच करत होता। यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणासह सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा आल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊ लागला। यावेळी मोर्चात गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनीही सहभाग नोंदवला। राज्य सरकारच्या नाकारतेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही। आता राज्य सरकारने न्यायालयात मराठा समाजाची व्यवस्थित बाजू मांडून मराठ्यांना लवकरच लवकर आरक्षण मिळवून द्यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागणीसाठी विधान परिषदेचे आमदार सुरेश दस यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 28 जून रोजी सकाळी 11 वाजता हा मोर्चा निघाला। एक मराठा लाख मराठाची गगनभेदी गर्जना देत दसांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठे एकवटले। हा विराट मोर्चा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे तसेच कंत्राटी कर्मचाऱ्याचाही प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला होता। मध्यंतरी बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते। अनेक युवकांनी पुढाकार घेऊन कामावर परत घ्या यावेळीही आमदार सुरेश दस यांनी चांगलाच आवाज उठवल्याचं दिसून आलं होतं। त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सुरेश दस यांनी हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हा प्रश्न सध्या चर्चेत असून यासाठी त्यांनी हा प्रथमच विराट मोर्चा काढला आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यावेळी व्यासपीठावर संबोधित करताना विधान परिषदेचे आमदार सुरेश दस यांनी राज्य सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवला। ते म्हणाले की 72 मावळ्यांनो जे काला का मास्क लावला कटाळा आला पोलीस बाहेर निघाला वर्षभर झालं 2000 झाला का लोक आपण असं करू नका तसं करू नका
जसं घरचं सांगत आहे तसं सरकार सांगत. पोलिस बाहेर रटून हानले माणसं म्हणे वर्षभरात हाणावं बी लागतात. काय सांगावं लोकशाही कधी कधी. आणि पोलिसांवर आमची नाराजी नाही. सगळ्यात अगोदर फ्रंटला जर कोण गेला असेल तर पोलीस गेला, आमचा शिक्षक गेला, आशा वर्कर गेले. त्या तमाम कोरोनामध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलं त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. वार्ड बॉय सगळ्यांचं. आणि आता हे सरकार काही झालं यांना कोरोना नाही. त्या कोण प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचा नाना पटोले, बाळासाहेब गेले आणि पटोले आले. पटोलेचा चार्ज घ्यायला हजारो लोक, शिवसेनेचे कार्यक्रम घ्यायला बंदी आहे का? राष्ट्रवादीचा परिसंवाद दौरा चालू. परिसंवाद कोणत्या परिबरोबर संवाद चालू आहे? राष्ट्रवादी हिंदती म्हणले, आम्हाला म्हणतात कोरोना. आणि या सरकारच्या काळात कशालाच कोरोना नाही, फक्त अधिवेशनाला मात्र कोरोना. अधिवेशनात 2 दिवसाची. आता का तोंड हाणून घ्यावं का? 2 दिवसात काय बोलायचं? अरे निदान 1 आठवडा तरी. पण लोकांच्या पुढे हे लोक जाऊ शकत नाही. यांच्या पापण्या पडायला लागल्यात ह्या सरकारच्या. नुसतं घोषणा करायच्या, काही बी घोषणा. कोणती घोषणा? रेमडेसिवीर 1300 रुपये पट्ट्या. 35,000च्या आत मिळालं का? 35,000 40,000 रुपये मोफत लसीकरण. मोफत लसीकरण म्हणजे लसीचाच पत्त्या नाही. याला म्हणायचं हे सरकार काय? तपासणीच नाही. 40,000 किट आम्ही आणले, तपासणीच करायची नाही. मग म्हणायचं कोरोना वसारला. यांनीच म्हणायचं. वाईट ह्याचं वाटलं, लहाने साहेबासारख्या पद्मश्री माणसाच्या तोंडी सुद्धा तोंड घातलं, त्यांच्या तोंडी घातलं. काय कोरोना वाचरायला? कशाचा वाचरला? आज तरी आहे. आणि हे कपट कारस्थानाने आलेलं सरकार आहे. हे सरकार जनतेचं सरकार नाही. जनतेने कोणाला निवडून दिला होता? शिवसेना आणि भाजपला निवडून दिलं. पण शिवसेना आमचा मित्र पक्ष कुठे आहे सध्या? लग्न आमच्या बरोबर केलं आणि मंगळसूत्र दुसऱ्यावरच. अशी अवस्था आहे शिवसेनेची. शिवसेनेने काय केलं? 7 फेर आमच्या बरोबर हल्ली. आणि ज्या टायमाला नेमकं मंगळसूत्र टाकायचं आयला गेली नवरी पळून. अचानक नवरी पळून गेल्यावर काय करावं आम्ही तरी? आणि एकटा देवेंद्र फडणवीस बाजूला पडतो. अरे देवेंद्र फडणवीस ज्याची जात काढली तुम्ही, 3.5% म्हणून हिणवला, त्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं ना? दिलं का नाही? जरा वर हात करून सांगा ना, दिलं का नाही? आणि आम्ही त्याचं अभिनंदन करायच्या ऐवजी, सत्कार करायच्या ऐवजी फेक अकाउंट वरती राष्ट्रवादीचे लोक टाकतात. अरे त्यांच्या पत्नीची सुद्धा अवहेलना करतात. अरे गड्यावर भांडा ना. बाया माणसाचा अमृता फडणवीसवर बोलायची काय गरज आहे? काय कमेंट टाकताय एखाद्या माऊलीवर? मग ती फेसबुक ट्विटरवर बोलत असेल त्याचे लगेच. आणि काय मानसिकता आहे तुमची? एक ती हिरोईन, काय नाव आहे? कंगना. झाशी की राणी झालती बघा ती कंगना. त्या कंगनाचं घर मोडायचं. तू कोर्ट उशिरा निर्णय देईन म्हणून दिवस उठतात पाडायचं. वारे सरकार. मेटे साहेब आमच्या पक्षाचे नाहीत, त्यांचा शिवसंग्राम विचार वेगळा आहे. पण त्यांनी बैठक घेतली, तिथं शिवसेनेने दारू पाजून शिवसैनिक पाठवले आणि मोर्चा बंद. काल परवा घाबरत होतो गणेश उगले साहेब. आम्ही घाबरत होतो मोर्चा काढावा. आधीच तुम्ही आम्हाला मुका मोर्चे म्हणालेले. आणि पुन्हा वरून आयला दगड बिगड हल्लं तुम्ही. तर बाबासाहेबांच्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमात बसतो दुसऱ्या पक्षाचा मोर्चा बंद करणं?
मला नाही वाटत. मेटे साहेब आमचे नसतील, वेगळ्या पाचशेचे असतील, त्यांचा पक्ष वेगळा आहे, पण त्याचा विचारच बंद करायचा ही कुठली पद्धत आहे? अरे तुम्ही फडणवीसांवरती टीका केली फेक अकाउंटवरून, त्या 3.5% मानणाऱ्या, अरे तो 3.5%चा नाही, खरा फुले शाहू आंबेडकरांचा वसा घेतलेला माणूस आहे असं माझं स्पष्ट मत. आज तर विरोधी पक्षाचे, आम्ही बी विरोधी पक्षाचे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी चालूच असतं. अरे मी 2014ला पडलेला पार्टी होतो, 2-2.5 वर्षात पुन्हा माघारी आलो आणि फडणवीस साहेबांनी पंकजाताईंनी सांगितलं ही निवडणूक लढवली आणि नुसती लढवली नाही. माझे गुरु गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे सुद्धा त्या निवडणुकीला उमेदवार पडणारच द्यायचे भाजपचा. संभाजी दादांनी मला मदत केली, सुरजित सिंग ठाकूर साहेबांनी केली, अभिमन्यू पवारने केली, केंद्रेंनी केली, सगळ्यांनी केली. मी कोणाचं नाही म्हणत नाही, पंकजाताईंनी सुद्धा मदत केली. परंतु जिथं कधीच भाजप निवडून येत नाही तिथं मी निवडून येऊन दाखवलं. आणि हे सरकारला का आणि नुसतंच भोकायला काही लोक सोडले, काही झालं केंद्र सरकार असं झालं, केंद्र सरकार तसं झालं, केंद्र सरकार हे 2-3 ठेवलेलेच आहेत त्यासाठी. आणि टीव्हीवाले तुमच्या पाया पडतो नका, जे केंद्राचं असेल तेवढंच लिहा. एक मी प्रतिघात नावाचा पिक्चर बघितला होता, प्रतिघात बरं का, विजय मेहताचा आणि त्यांचा होता. त्यात एक पात्र हो, अरवणाला घाबरू नका, थोडा वेळ 10-20 मिनिटं घाबरायचं नाही. त्या याच्यात एक पात्र होतो पुढाऱ्याचं. प्रतिघात बऱ्याच जण, किती जणांनी बघितला वर हात करावा? थोडे लोक आहेत, तरुण पोरं जास्त आहेत मोर्चात, त्याच्यामुळे त्यांनी बघितला नसेल. शिडी आणून बघा, त्यात एक पात्र होतो बरं का. तेव्हा सर अपने पार्टी का कैसे होगा, तेल कमी केसन थी, तेव्हा माणूस केंद्रीय कमिटी को पूछ के बता. एखादा उमेदवार गेला, साहेब मला उमेदवारी पाहिजे, तर लगेच माझा केंद्रीय कमिटी को पूछ के बता. साहेब मी पक्षात काम करू का, केंद्रीय कमिटी को पूछ के बता. तसं ह्या राज्यात काही बी झालं, लस उपलब्ध नाही, केंद्र जबाबदार. और रेमडेसिविर उपलब्ध, केंद्र जबाबदार. हम काम करणार, केंद्र जबाबदार. उद्याच्याला कोणाला काही झालं तर केंद्रामुळे झालं असं म्हणू नका. ही माझी विनंती ह्या मायबाप सरकारला, मधलं तुम्हीच समजून घ्या, मी नाही म्हणत. आणि मग हे सरकार आहे का, काही जणाला कळालंच नाही. मला वाटतं का मी डबल म्हणू, कळालं ना मी काय म्हणलं ते. अरे मी वडवणीला गेलतो काल, 15 दिवस झालं. जगताप कुठे, 15 दिवस झाला अर्धा तालुका अंधारात. वडवणीचा अर्धा तालुका 15 दिवस झाला. वारे पठ्ठे 15 हे असल्या आजाराच्या काळात 15 दिवस अर्धा तालुका. संजू काय लावले, काय चाललंय ह्या जिल्ह्यात? मग मोर्चे काढू नका तर काय करावं, तुमच्या पाया पडावं का? अरे इथं साळुंके नावाचा व्यक्ती 80% जळून खाक झाला. किती लोकांचे त्यांच्या मिसेस इथं आल्यात, वर बोलवा. यांची सासू ऍक्सिडेंट मध्ये गेली. बालाजी तोंडे कुठे आहे का मला माहित नाही. बालाजीने एकट्याने प्रकरण अजून सुद्धा 22 गुंठ्यासाठी सोळंकी 80% जळून गेला. हो, भूसंपादनाचे, रेल्वेचे, नॅशनल हायवेचे, स्टेट हायवेचे, गाव तलाव, पाजार तलाव, लोकांची माऊली हेत आली. 80% जळून मेले. FIR झाली. अजून एकाला तरी अटक झाली का? का नाही झाली? ऍडिशनल SP आहे तिथं, DYSP. का अटक होत नाही? या जिल्ह्यामध्ये माणसं जाळून बी माणसं अटक होत नाही. मग तुमच्यावर काय पाया पडायचं का, फुलं उधळायची, काय करायची? तुम्ही सांगा बाबा, माझ्याकडे तर घंगाळण ते शिल्लक. कोणी माझं काम नाही केलं की घंगाळ बर का, पळपोट
आणि ते माझ्याकडे रेडीच ठेवतो, एक तांब्या पाणी, हळद, कुंकू. तुम्ही म्हणले तर इथं आणून पाया पडतो बाबा. अरे त्या सोळंकेचा जीव, त्याची आई ऍक्सिडेंट मध्ये गेली, कोणी कसं लिहायना आणि कशा मग किती भू संपादन. पैठण पंढरपूरचा काल परवा गेलतो मी. माळेगाव चकला, भगवान बाबांच्या पायथ्याला गाव आहे. माळेगाव चकला, घोगस पारगाव, उकांडा चकला. एकूण भूसंपादन किती? 9 हेक्टर. आणि 9 हेक्टर साठी 4 वर्षापासून रस्ता बंद. 9 हेक्टरचे पैसे ह्या लोकांनी दिले. अरे का कलेक्टर ऑफिस का काय? मी आत्ताच्या जिल्हाधिकाऱ्याला दोष देणार नाही, पण रेमडी 5-5 दिवस यात जिल्ह्यात रेमडी मिळाला का हो? मिळाला का सांगा ना. आणि ह्यात मग जे पुढून मागून गोळा करून 35,000ला मात्र मिळालं. कव्हा गरीब 35,000चं रेमडी घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. कित्येक लोकांनी प्राण त्याग केले. अरे मृत्यूचा दर 2.65 दाखवता. माझ्या मते तो 5.5% नाही तर 5%च्या वरती गेलाय. मेलेले माणसं अजून सांगा ना. तुम्ही एवढे जण आला, तुमच्या पायी नतमस्तक होतो. अरे माणसं अजून बी घराच्या बाहेर निघणार. आणि ज्यांच्या कुटुंबातल्या माणसाच्या राखा जाळल्यात ना, ते अजून नीट इजलेला सुद्धा नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि जिल्हा प्रशासनाने फक्त दवाखान्याच काम करू नका, ह्या सरकारने निगेटिव्ह मध्ये गेलेले माणसं पॉझिटिव्ह मध्ये आणण्याचं काम करावं लागेल. म्युकोरमायकोसिस सारखा माझ्या 4 कार्यकर्त्याचे डोळे काढावं लागले हो. कुणाचे दात काढावं लागले, कुणाचे दाढे काढावं लागले. आहे का लक्ष ह्या सरकार? काय लक्ष आहे? इंजेक्शन तरी आहे का? एम्फेल्बेशन बी आहे का? नाही. गुजरातहून इंजेक्शन आणावं लागतंय, कुणाला राजस्थानाहून आणावं लागतंय, कुणी कसं आणते. बालाजी परिस्थिती काय करते? माणूस वाचवायचे. म्युकोरमायकोसिसचं थैमान ह्या जिल्ह्यात गाजलं. मग का हे लक्ष देत नाहीत? अरे जेवढी माणसं मेली खोल्या दिनाने, ग्रामसेवकाला सांगा ना अपलोड करायला. का करत नाहीत DHOच्या ह्याच्यावर? कारण ह्यांना मृत्यूचा दर लपवायचा आहे, तो दबावला नाही पाहिजे. अशा प्रकारची माझी मागणी. आणि आता मागण्यावर येतो. हे मराठा समाजाचं आरक्षण यांनी वाट लावली. ह्याचा पाहुणा वकील द्यायचा आहे, त्याचा रावळा वकील द्यायचा आहे. वेळेवर ह्यांचा कुंभ कोणी कधी हजर राहिला नाही. या सगळ्या प्रकारामुळं, गलथान कारभारामुळं आणि गलिच्छ कारभारामुळं मराठा समाजाचं आरक्षण गेलं आणि राजकीय ओबीसीचं सुद्धा गेलं. परवा आम्ही ओबीसींना पाणी पाजला. ओबीसींना पाठिंबा दिला. ओबीसी बांधव आमचेच आहेत. ओबीसी आणि मराठ्यात भांडण लावायचं काम कोणी केलं? विजय वडेवट्टीवार. अरे तारखा वाढत राहिले. 15 महिने तारखा वाढवले ह्यांनी ओबीसी आरक्षणाच्या. नंतर कोर्ट म्हणलं थातूर मातूर काहीतरी हे करताय, आमचा वेळ घालवताय, ओबीसीचं आरक्षण रद्द म्हणून. लक्ष्मण अण्णांनी सांगितलं कोणता डाटा? इम्पेरिकल डाटा. आणि जे के कृष्णमूर्ती यांच्या 2010च्या ऑर्डरमध्ये 48.3 मध्ये पॅरा 48.3 मध्ये दिलेलं आहे, कुठल्याही ओबीसीची जनगणना आत्ता सध्या नाहीये तर त्याची गरज नाही, 27% आरक्षण द्यावं. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिनियम EPC 12(2)(स) याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण आहे. आता नगरपंचायतीला नेला या लोकांना मत उभं. आमच्या तर 17 पिढ्या बर्बाद केल्या आहेत. आम्हाला तर तोंडच ठेवलं नाही. मराठा आरक्षणाची वास्तुशांती हरिनाम केशव करून टाकलंय. अरे तुम्ही कशाला आता राष्ट्रवादीवाले परिसंवाद कशाला काढता? राष्ट्रवादीवाले हो, ही द्या ना आरक्षण. बर ठीक आहे, माझी आज मागणी आरक्षण मिळायचं त्यावेळेस मिळेल. देवेंद्र फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादा पाटील समन्वय समितीचे अध्यक्ष होते मराठा समाजाचे. आता अशोक चव्हाण 2000 कोटी रुपये
751 कोर्सेस ITIचे आणि मेडिकल, डेंटल, इंजिनिअरिंग याचे 2000 कोटी रुपये OBC, SC, ST ह्याला जसं देतात तसं फीस भरायची. आता 10-10 लाख रुपये फीस भरल्या 750 पोरांच्या बापाने. आणि ह्या 200 जागा गेल्या मराठ्यांच्या आणि खाली सुद्धा 200 गेल्या. MBBS ला 200 गेल्या, डेंटलला 200 गेल्या आणि इंजिनिअरिंगला 200 गेल्या. मग ह्यांची फीस भरणार आहे का हे सरकार? या सरकारने उत्तर द्यावं. आरक्षण मिळायचं त्यावेळेस मिळालं, लढा तर जारीच राहील. पण या वर्षी भरलेली फीस मराठा समाजाची रिमर्स करा. आमच्या लोकांच्या जमिनी राहिल्या नाही, जमिनी विकून चालल्या. काय अवस्था आहे. अरे कुणाचं सुद्धा घर नाही का. आणि सगळ्यात ऊसतोडीला बंजारा नंबर 1 आणि नंबर 2 ला मराठा समाज आहे महाराष्ट्रात. हे सुद्धा माहिती आहे का? बऱ्याच गोष्टी बालाजी तुम्हाला माहित नाही, मला माहिती आहे. आणि कोपर्डी प्रकरणामध्ये, कोपर्डी प्रकरण जाधव साहेब मी हँडल केलेलं आहे. मी होतो पोलिसांच्या बरोबर. जामीन मिळत नव्हता. महिला जामीन लागते. रातच्या 12:30 वाजता उठून 1:15 वाजता त्या ह्याचे राजूगडचं गाव कोणतं आहे, कुलधरणच्या PSC ला मी घेऊन गेलतो. आणि 2-4 पोरांनी फोटो काढले होते, ते डिलीट करायला लावले पोलिसांच्या माध्यमातून. पोलीस तिथे होते आणि मला वाटतं माझ्या उजव्या बाजूला लगारे साहेब उभे होते, तेच तिथं DYSP होते. हे DYSP. आणि त्यांना रात्रीच्याला म्हणलं होतं मी घ्या, कोण नराधम आहे हा उद्या सकाळपर्यंत नाही पकडला तर दिसेल फार वाईट होईल महाराष्ट्रात. आणि अंत्यविधीला चालल्याच्या नंतर 5000 लोकांचा जमाव, चला रे तिकडं, म्हणजे दलित समाजाच्या वस्तीकडं. त्याला बी आडवा होऊन पाया पडून, ए बाबा चालायचंच असलं तर पहिला राखेलचा डबा माझ्या हाती द्या, पहिला आरोपी मला करा, हे म्हणणारा सुरेश धसे मी कधीच सांगत नाही. आणि अंत्यविधी सुद्धा त्या लेकराचा मी केला. खरं खोटं असलं तर जाऊ कोणी पाहुणे रावळे असते विचारा फोन करून, किंवा लगारे साहेब तुम्ही तरी सांगून टाका, कारण तुम्ही बी होता. तर आरक्षण हे मिळालंच पाहिजे. पण तत्पूर्वी परीक्षेची फीस निदान ज्या 2185 नियुक्त्या झालेल्या आहेत आरक्षणाच्या कालावधीत स्टे मिळायच्या आधी त्या दिल्या पाहिजेत. सारथीला स्वतंत्र दर्जा दिला पाहिजे, स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आता काल परवा अजित दादा म्हणले बा सारथीला स्वातंत्र्य आहे. आणि वाट कोणी लावली? तुमच्याच पक्षाच्या लोकांनी लावली. अजित दादा बद्दल मी बोलणार, पण राष्ट्रवादीने वाट लावली. त्यांच्या आमदारांचे गेले की बघा सारथीच्या विरोधात ज्यांचे. आणि आज अण्णा आपण बोलवलं, मी बोलवलं की अण्णा आले. जिजाने तर यायला सुद्धा नाही पाहिजे. आज जिजाची तब्येत काय, पण तरी आरक्षणाच्या साठी आले. त्यांचा आभार. आणि 1600 कोटी रुपये पीक कर्ज देऊ. पीक कर्जाचा 1600 कोटी. किती टक्के आढावा घेतला मुख्यमंत्री? 8%. आणि पेपरला छापून आणतो जिल्हा बँकेने केलं. अरे काय केलं जिल्हा बँकेने? 90 केलं. 90 आणि जुन्न. हे अरे झेंड्यावाले थांबणार आहेत. तुम्ही कुठं चालले? पाणी पिऊन येतं का? थोडा वेळ थांबा ना. आता 17 पिढ्याची बरबादी झाली. 1600 कोटीवर डॉलर राहील आमचा. जिल्हाधिकाऱ्यांनी जर 1 महिन्याच्या आत हे 1600 कोटी नाही वापरले तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढू. आणि ऊसतोडी कामगारांना कायदा देऊ. जिल्ह्याचे पालकमंत्री सामाजिक न्याय, परवा सामाजिक न्याय दिन होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जे ऊसतोड्यांचा कायदा करतो म्हणले, आज बट्ट्याचा व्यवहार झाला, मुकादम फाश्या घेऊन मेली. इतकी वाईट अवस्था आमच्या ऊसतोड्यांची झाली. आणि मागच्या वर्षी 80% होते, 14.5% बोळवण करून हाकलून लावले. तर त्याच्या आम्हाला फार अपमान केलेला आहे, घोर अपमान केलेला आहे. 70% हे केल्याशिवाय आपण करारच करू नका म्हणा यंदा. कारण पुढच्या वर्षी 100 केने नवरदेव एसीत आडल्याशिवाय
जमत नाही, त्याशिवाय बक्षीस भेटत नाही. अरे आवडवा ना. अरे आमच्या कोविड मध्ये महादेवांना बडे सुद्धा गेलो. आता मी फार नाव घेऊ शकणार नाही, लय माणसं गेले, लय जवळच्या माणसांची माणसं गेले. कोविड-19 मध्ये सक्रिय काम करणाऱ्या कंत्राटी कसं म्हणतात, ते बी कोणाचे तरी लेकरं बाळ आहेत, त्यांना डायरेक्ट नोकरीत घ्यावं आणि भूसंपादनाचे सगळे पैसे आठवड्याभरात द्यावेत. आणि मी शेंडगेचं अभिनंदन करीन, त्यांनी हा मुद्दा मांडला. 55 वर्षाच्या आतल्या मी सगळ्या बहुतेक घरे जाऊन भेटून आलो. लैला नाला लेकरं आहेत का, त्यांना काहीतरी द्या, त्यांना काहीतरी. केंद्र सरकारने दिलेत ना, जे अनाथ झाले 30,000 कुटुंब झाले, मोदी साहेबांनी 10-10 लाख प्रत्येक मुलाला दिले. यांनी काय दिले? यांना द्यायचंच काहीच नाही, फक्त काम काय बालाजी द्यायचं काम. केंद्रीय कमिटी को पूछ के या सरकारचं फक्त केंद्रावर बोट दाखवायचं. 2-3 जण सोडले तर कुणी बी आलं की केंद्र सरकारने, असा अर्थ केंद्र सरकार तुम्ही काय करताय? हा, त्याच्यानंतर मागच्या वर्षी आष्टी, पाटोदा, अंबाजोगाई, धारोड, त्याच्यानंतर शिरोळ, वडवणी या तालुक्याला अत्यल्प म्हणजे नाहीच एवढे पैसे भेटलेले आहेत नुकसान भरपाईचे. शिरोळला सुद्धा पैसे नाहीत, मावली फार वाट लावली. त्याचं अनुदान द्यावं. छावण्यावाल्यांचे 20% अडकून धरले ह्यांनी, ते सुद्धा द्यावे. का देत नाही? छावण्यावाले काय दरोडेखोर आहेत का? जे दरोडेखोर असतील त्यांचे देऊ नका, पण ज्यांनी प्रामाणिक काम केलं त्यांचे 20% पैसे जर नाही दिले तर कलेक्टर साहेब तुम्हाला उत्तर द्यावे लागतील, अशा प्रकारची विनंती आहे. आणि सगळ्यात वाळूच्या बाबतीत फक्त गेवराई 55,000 रुपयाला एक गाडी. अगं बाय, नवीनच आहे उद्योग. फक्त 8 म्हणजे दिवसभर एक जणाने गाडी चालवायची. कुठे रियावल्या मला कळालं तर रेट, आणि पुण्यात पुढे आलं की पुढच्या तलाठ्याने अडवायची, महसूलच्या त्या ह्याने अडवायची. 8 तालुक्याला वाळू घाटच दिला नाही ह्या कलेक्टर ऑफिसने. 8 वडवणी नाही, फक्त माजलगाव, गेवराई नाही, माजलगाव, गेवराई आणि नाही केजला नाही दिला, परळी, या 3ला. माजलगाव, परळी आणि याच्यात घरकुल होतात का? रमाईचे घरकुल आपल्याकडे नाहीत का? आमच्याकडे अण्णा प्रधानमंत्री आवास योजनेत नाही का? खाजगी लोक घरं बांधित नाहीत का? मग 2,000ची वाळू 10,000 रुपयाला मिळाली, 7,500ला मिळायला. हे शोषण. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्याचं प्रशासन, पालकमंत्री तुम्ही लक्ष नाही घातलं आणि गोंडस कारण सांग. ऍडिशनल कलेक्टर तर कोण आहे, कुठून आणलाय तो बर का? ते तो बापच झालाय जिल्ह्याचा. काय नाव आहे त्याचं? तुषार का काहीतरी, काय नाव? ठोंबरे. बीड जिल्ह्यात कसा जलमलाय कोणाला ठोक बर का? कोणत्या टायमाला जलमला असेल ते त्याला माहिती. 1.5 वर्ष झालं इथे येऊन बोकांडी बसलाय, एक सुद्धा फाईल ह्याची क्लिअर नाही. इतका भंगार ऍडिशनल कलेक्टर मला वाटतं पृथ्वी तलावर कुठं नसन, आणि तो आम्हाला ज्ञान शिकवतो आहे का नाही? थांबा, वसीम होता नाही तर वसीम कुठे? पुढे या. 1.5 वर्षापासून जनता स्टोन क्रेशरची फाईल कुठे? 1.5 वर्षापासून नाही, इथंच पडून. इथल्या इथं 100 माणसं स्टोन क्रेशरचे नाही. तुम्हाला सांगतो, जे नवीन उद्योजक आहेत त्याला प्लॉट MIDCचा करायचा. हे बाबा आल्यापासून एक सुद्धा नाही. मी म्हणतोय ते खोटं निघणार नाही, पत्रकारांनी जाऊन चौकशी करा. हे असले वळवून टाकलेले जिथं का आणते, आपण वळवून टाकलेले म्हणतो ना, एंडी गिंडी केंडी कुंडू. कारण बीड काय कोणी टिकली मारून जावे या जिल्हा आहे काय? राग असलेला जिल्हा आहे. ऊस कोणाला बी तुटत नाही, हे फकडे तोडते बीड जिल्ह्यातले. आणि बाकीचे 1 टनाच्या वर तोडत नाहीत, आमचे फकडे 3.5-4 टन तोडतात का नाही? हे ऊस तोडे वर हात करा ना, तोडतात का नाही? तोडतेत. आमच्यात रग असलेला जिल्हा हे वळवून टाकलेले अवलादी कस काय आणते तिथं?
आणि पुन्हा वरून दादागिरी करतो आणि परत म्हणले चक्कर आले, तुला चक्करच येणार नाही. याला काय चक्कर यायचे? कलेक्टरांना विनंती, असले वळवून टाकलेले हे तर ठेवू नका, अन्यथा दुसरंच होईल काहीतरी. आणि मुस्लिम समाजाचा आभार मानतो. अरे पुष्पवृष्टी केली, पाणी सुद्धा अख्ख्या मोर्चाला दिले ज्यांनी दिलं. आणि तुमचे तर फार तुमचं तर पटांगण झाले. मुसलमानाला तर काहीच नाही. मौलाना आझादला रुपया नाही, अण्णासाहेब पाटलाला रुपया नाही, यांनी दिलं काहीच नाही. काही म्हणलं की आता ह्याला बी केंद्र जिजा मागासवर्गीय महामंडळाला जे ज्योतिबा फुलेंच्या नावाने रुपया नाही, वसंतराव नाईक रुपया नाही, कोणत्या महामंडळाला पैसे एकाला सुद्धा नाही. हम तो गयो नाही का, मेरे दिल के टुकडे हजार होय कोई या गिरा कोई. असल्या बऱ्याच तुकड्याचं झालेलं हे सरकार कपट करत असताना फक्त देवेंद्र फडणवीस एकाच माणसाला होऊन द्यायचं नाही म्हणून पापानं झालेलं हे सरकार. आणि हे सरकार वाजेला 100 कोटी मागतो. आयला RR पाटील, मला तर वाईट वाटलं. RR वर RR काय म्हणत असेल तुला? जेव्हा सावकाराला कोपरापासून ठोपरापर्यंत सोडून काढील, डान्स बार बंदीचा कायदा त्यांनी आणला. आणि मी गोपीनाथरावांना सुद्धा पाहिलेले, ज्या गोपीनाथरावांनी गँगस्टरचं कंबरडं मोडलं, मटक्याचा खटका लावला, असे गृहमंत्री मी पाहिलेले. RR पाटील सावकारांना कोपरापासून ठोपरापर्यंत काढील. आणि स्वच्छतेच्या बाबतीत गाढवं सुद्धा प्रेशर पंपाने धुवायला लावले RRने. आणि गृहमंत्री असताना सुद्धा अनेक कायदे केले. डान्स बार बंदीचा कायदा केला. आणि त्याच पक्षाचा अनिल तात्या किंवा आपला अनिल तात्या नाही, घरी गेलेला अनिल तात्या अनिल तात्या देशमुख यांनी सांगितलं, डान्स बार कोणी इतके आणा, हॉटेलवाला कोणी इतके आणा. डान्स बार कडून पैसे मागणारे अवलाद या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री कशी राहू शकते? आता ईडीचे छापे पडले, थोडं काय सांग, मालच माल सापडायला लागलो. अरे कुठून आणले? नवीन पद्धत, फुलेशाह आंबेडकरांची नावं घेता आणि डान्स बार कडून पैसे काय जामखेडच्या यांच्या कोण घेऊन राहील. आमच्या इथं जामखेडला आहे बर का, चमक चाललो. पण ती महाराष्ट्राची कला आहे, लोककला आहे. लोककलेला बंदी नाही. एखाद्या वेळेस त्यांच्या कोण बी घेऊन जाऊ नये, नाही तर पियायला सांगू नये. तेथूनही इतके आले पाहिजे. आयला कोविड मुळे तर त्यांचं बी पटाकन झालं. जामखेडचे डान्स काय म्हणतात ते, मला केंद्रवाले माझ्याकडे चालते म्हणले, आमचं पुरं बंद पडले. म्हणलं हे पालत सरकार आलं. कुणीतरी म्हणलं पाहत गंगाधर तू म्हणलं सर, जी नुकसान भरपाई मिळाली नाही, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी केली म्हणले, 50,000 अजून बी दिले नाही, एकाही शेतकऱ्याचं मिळालं नाही. आणि शासनाचं वृत्तपत्राचं तर फार पटांगण झालं तुमचं. 2 वर्ष झालं ना तुमच्या कशाचे तरी पैसे आहेत का? विविध विभागाकडं भूसंपादनाच्या जाहिराती देऊन घेतल्या यांनी, परंतु यांनी एक सुद्धा दांबडा तुम्हाला दिला नाही वृत्तपत्रावर. एखाद्या वेळेस ही बारकाने चिरकाने पेपर आता फार दम इथपर्यंत आलाय, म्हणजे बारकाने पेपर बंद पाडायचे त्यांना. आणि बीड जिल्हा ही वृत्तपत्रांची भूमी आहे बरं का. दादागिरीला भेट नाही, कशाला भेट नाही, असे निर्भीड पत्रकारिता आहे. बाळशास्त्री जांभेकरांची वारसदार चालवणारे आमचे लोक आहे. आमच्या लोकांचे पैसे देत नाही. अरे कोविडच्या ह्याच्यातून ह्या सुद्धा लोकांचे पैसे द्यावेत अशा प्रकारचे. अरे होमगार्डचे पगार सुद्धा 6 महिने झाले, ENMचे नाही, होमगार्डाचे नाही. होमगार्ड तर बोलिनात सुद्धा. आणि कुठून? अरे एकदम नुसत्या घोषणा, अशोक तसं सकाळी एक मंत्री घोषणा करतो,
अशी अशी झालं पाहिजे. दुपाराचं ते चुकीचं म्हणते, असं झालं पाहिजे. संध्याकाळ तिसरा पारा कोणतरी म्हणते की बीड जिल्हा हे नगरच्या वर लागून गेला पाहिजे. आणि संध्याकाळी मुख्यमंत्री म्हणतात किंबहुना ह्या सगळ्यांचा विचार करून मी सकाळी सांगते. आणि आमच्या सारखे गरीब लोक, माझा गरीब समाजातला गरीब घरी जन्म झाला आहे, त्याच्यामुळे काय अडचणी असतात त्या मला माहिती आहे. आम्ही सांगू. आणि आरक्षण का हवंय? समाज गरीब आहे, भूमिहीन आहे, शेतमजूर आहे, मजूर आहे. आणि हे सगळं फडणवीसांनी हेरलं होतं. संभाजी मशे साहेबांना दुर्दैवाने त्यांचा अंत झाला. नंतर गायकवाड साहेबांना समितीचा अध्यक्ष केलं, टिकवलं त्या माणसाला. आणि त्याला मात्र तुम्ही जातीवर शिव्या देता. तेव्हा आमच्या जातीचा मान. अरे तो कशाचा जातीचा? आणि जे जातीचे यांनी तर वास्तुशांती केली, मग यांना खरं म्हणायचं का त्याला खरं म्हणायचं? आणि आम्ही इतर कोणाच्याही आरक्षणाला हात लावून आम्हाला मागत नाही. 32% पॉप्युलेशन आहे. आम्हाला जे दिलं 16, परत 12-13 केलं, तेवढं जरी मिळालं तरी बस. नोकरी आणि शिक्षणामध्ये. आणि चंद्रकांत दादांनी सुद्धा खूप मोठं काम केलं, पण तरी त्यांना चंपा म्हणायला लागले. अरे कशाची चंपा म्हणतात? चंद्रकांत पाटलांनी इतकं सुंदर काम केलं, 2000 कोटी रुपये दिले, ITI साफ करून तिथं हॉस्टेल चालू केले. तुम्हाला काय आहे ना? अजित दादांना काय आहे ना? उद्धव साहेबांना काय आहे ना? आणि सरकारचे जे प्रमुख आहे शरद पवार साहेब नेमका काय करताय? फक्त काहीतरी बोलायचं. विजय वडेट्टीवार, मराठा समाजाचा आयोगच बोगस आहे, योच बोगस आहे. मी म्हणतो वडेट्टीवार बोगस, फंटोस. तू काय शब्द वापरला? आयोग बोगस आहे. हा जर म्हणला असेल तर विजय वडेट्टीवार फंटोस अवलाद असं मी डायरेक्ट म्हणतो. तू आम्हाला बोगस म्हणतो, आमच्या आयोगाला बोगस म्हणतो, तूच फंटोस. आणि तू फंटोस येऊन दाखव आता बीड जिल्ह्यात. आई शपथ पोलिसांचं ये म्हणा. तुझं बघा आम्ही कसा सत्कार करतो. हे 2 वर्षात सगळ्या सुविधा बंद केल्या ह्या सरकार, वाट लावली. आणि फडणवीसांचं सरकार चांगलं होतं हे 100% सांगतो. आणि या सरकारने जर आरक्षण आणि ह्याच्या बाबतीतले रिम्बर्स पोरांनी घेतलेल्या ऍडमिशनची नाही केली तर पुढच्या महिन्याला पुन्हा एकदा येऊ लक्ष्मण अण्णा, पुन्हा मोर्चा काढू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि माझे गुरु गोपीनाथराव हे मोर्चाचेच फेमस होते. आम्ही बी मोर्चा काढू, पुन्हा एकदा मोर्चा काढू. गोपीनाथरावांनी सांगितलेलं संघर्षाची वाट धरा. आम्ही 100% संघर्ष करू. सध्या आम्ही विरोधी. अमर रहे, अमर रहे. काय अडचण नाही. पुन्हा पुढचा मोर्चा घेऊन येऊ आणि या सरकारला जागा करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तमाम बहादरांचा आभार मानून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय. आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा. आज मराठी.